नमस्कार. महापालिका कामगारांच्या निरनिराळ्या समस्यांच्या संबंधी आणि खूप काही प्रलंबित विषयाच्या संबंधी नुकतीच आमची बैठक झाली महापालिका कामगारांच्या सोबत अधिकाऱ्यांची आणि त्याच्यानंतर त्याच्यातले निर्णय देखील आपल्याला दिसायला लागले. या बैठकीच्या निमित्ताने लिपिक सवर्ग बदलीने नियुक्त कर्मचारी जे आहेत त्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या संबंधी आम्ही आग्रहाने मागणी केली होती आणि ती आता अंतिम टप्प्यात म्हणजे फक्त आता सही राहिलेली आहे. त्या आयुक्ताकडनं आपण सही पण घेऊ. तसंच अग्निशमन सेवा आणि आरोग्य सेवा प्रवेश नियम जो आहे ती अंतिम टप्प्यावर आहे, ते देखील मार्गी लावणार. हे अनेक विषय जे आहेत ते प्रलंबित होते, परंतु एक कामगार मित्र म्हणून माझ्याकडे अप्रोच झाले. जसं 7वा वेतन आयोगाचा मी विषय लावून धरला होता आणि 7वा वेतन आयोग जो आहे तो प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, ती अंमलबजावणी झाली आणि त्याच्यामुळे कामगारांना देखील समाधान मिळालं. विधिमंडळाच्या माध्यमातून सुद्धा मी सातत्याने लावून धरल्यामुळे महापालिकेने तो अंमलबजावणी केली. आता थकबाकीचा पण विषय, 7वा वेतन आयोगाची जी थकबाकी आहे तर त्यासंबंधी देखील थकबाकी देण्यासंबंधी चर्चा झाली आहे. आर्थिक थोडी ज्याला म्हणता येईल महापालिकेकडे तरतूद नसल्यामुळे ही थकबाकी आता ताबडतोब त्यांनी दिली नाही, परंतु तो देखील विषय जो आहे तो मार्गी लागणार आहे. वाहतूक भत्ताचा जो हा विषय आहे तो देखील प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता त्याच्या संबंधी देखील आपण आग्रही भूमिका घेतलेली आहे आणि ती देखील आमच्या कर्मचाऱ्यांना तो वाहतूक भत्ता जो आहे तो लागू होईल. वेतन त्रुटीच्या संबंधामध्ये देखील याच्यामध्ये आपण चर्चा केली आणि याच्यामध्ये वाहन चालक आहेत, आमचे ANM सहाय्यक परिचारिका प्रस्ताविका आहेत, माजी सैनिक आहेत आणि यांच्या वेतन त्रुटीमधली जी काही वेतनामधली जी त्रुटी आहेत त्या देखील दूर करण्यासंबंधी आपण ज्याला म्हणते केस टू केस देखील आपण त्यांना निदर्शनास आणलं आणि त्यांनी हे मान्य केलं की त्या संबंधित खात्यातल्या लोकांना समोर ठेवून आपण त्या त्रुटी ज्या आहेत त्या निश्चितपणे दूर करू आणि त्याची देखील अंमलबजावणी करू. बऱ्याच वेळेला अनुकंपा आणि वारसा हक्काचा जे कर्मचारी आहेत त्यांना बेसिक ऑर्डर आणि कायमस्वरूपी ऑर्डर देण्यात खूप दिरंगाई केली जाते आणि हे इथेच नाही अनेक ठिकाणी माझ्या निदर्शनास आणलं. हा विषय देखील आपण हा घेतलेला आहे आणि त्यांनी हे मान्य केलेलं आहे की जर कोणी या वारसा हक्कामध्ये आणि अनुकंपाचे कोणी ज्याला म्हणतील प्रलंबित प्रकरण असतील ते आमच्या समोर आणा, आम्ही ताबडतोब ती मार्गी लावू. कारण कर्मचारी हा शेवटी कुठल्याही महापालिकेचा कणा आहे, कर्मचारी हा कुठल्याही शहराचा कणा आहे आणि त्याच्यामुळे त्याला सक्षम बनवणं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करणं. आणि म्हणूनच आपण महापालिकेला सांगितलंय की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या असतील त्या संबंधामध्ये वेळोवेळी म्हणजे 2-2, 3-3 महिन्याने बैठका घेतल्या जातील आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवले जातील. एकही कर्मचारी त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही. कुठल्याही कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर ती देखील होऊ दिली जाणार नाही. अशा पद्धतीने या मीटिंगच्या निमित्ताने काही गोष्टी ज्या आहेत त्या मान्य होऊन त्या पूर्ण देखील झालेल्या आहेत आणि उरलेले जे विषय आहेत ते देखील निश्चितपणे पूर्ण होतील. धन्यवाद.